राजा ते पाणी घेऊन त्याच्या आईवडिलांकडे गेला. त्या राजाच्या पावलांचा आवाज त्याच्या आईवडिलांना आला. त्याचे आईवडील म्हणू लागले, श्रावण बाळ, एवढा वेळ का लागला रे बाळा? काय झालं? एवढा वेळ पाणवठा खूप लांब होता का रे? तुला खूप अडचण झाली काय रे? बोल ना रे श्रावण बाळ. श्रावण बाळा, तूच आलास ना? श्रावण बाळा, बोल ना रे, बोल ना रे बाळा. आमच्या या वृद्धांचा तुला त्रास होतोय का रे बाळा? बाळा, बोल ना रे. त्याचे आई वडील त्या श्रावण बाळाला हाक मारू लागले, परंतु राजा काही बोलेना. राजाला काय बोलायचं हे सुचेना. शेवटी राजाने घडलेला सर्व प्रकार त्याच्या आई वडिलांना सांगितला. त्याच्या आई वडिलांना खूप राग आला. त्याच्या आई वडिलांना दुःखही झालं होतं. त्यांनी रागाच्या भरात त्या राजाला एक शाप दिला. प्राणांतकाळी मग शापिती त्या नरेशा, तू पुत्र पुत्र करुणी मरशील ऐशा. ऐसे बलोनी मग देह तजिला तयानी, राजा म्हणे हर्ष विषाद माने. जय जय रघुवीर समर्थ. त्यांनी त्या राजाला शाप दिला की तू पुत्र पुत्र करून मरशील. राजाच्या एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू होते. आसू यासाठी की आपल्या हातून निरपराधी व्यक्तींचा जीव गेला. पहिले म्हणजे तो श्रावण बाळ, त्यानंतर त्याचे वडील आणि त्यानंतर त्याची आई. हे तीनही निरपराधी होते आणि तरी सुद्धा त्यांचा वध माझ्या हातून झाला, त्यांची हत्या माझ्या हातून झाली. यासाठी त्याला दुःख वाटत होते आणि आनंद यासाठी की त्यांनी जो शाप दिला होता त्यात काय होतं? तू पुत्र पुत्र करून मरशील. म्हणजे त्याला पुत्र होणार, त्याला पुत्र नाहीच आहे, म्हणजे त्याला पुत्र होणार यासाठी तो आनंदात होता. घडलेलं स्वप्न पडलेलं स्वप्न त्याचं खरं ठरलं. वशिष्ठांना त्याने सर्व वशिष्ठांना सांगितलं की असं मी इथे गेलो होतो, पाणवठ्याच्या ठिकाणी बसलो, तेव्हा श्रावण बाळाला माझा बाण लागला, त्याची हत्या झाली माझ्या हातून. त्यानंतर त्याच्या आई वडीलही मृत्यू पावले. वशिष्ठांना सर्व प्रकार सांगितल्यावर वशिष्ठ म्हणाले, आता तुला पुत्र होण्यासाठी तुला यज्ञ कामेष्टी करावी लागेल. तुला पुत्र कामेष्टी यज्ञ करावं लागणार आहे. मग यासाठी तुला शृंग ऋषींना घेऊन यावं लागेल, आपल्या राज्यात त्यांना आणावं लागेल. एका जंगलात शृंग ऋषी नावाचे ऋषी होते. त्यांच्या डोक्यावर एक शिंग होते, म्हणूनच त्यांना शृंग ऋषी म्हणत होते. त्यांनी पूर्ण संसाराला त्यागून आपल्या ध्यानाला सुरुवात केली होती आणि त्यांच्या हातूनच हे यज्ञ पार करायचं होतं. आणि म्हणूनच त्यांच्या शोधात राजाने आपल्या सर्व राज्यातील सर्व लोकांना, आपल्या शिपायांना त्यांना शोधण्यासाठी पाठवले. सुरुवातीला तिथे पाठवल्यानंतर सुरुवातीला त्यांनी नकार दिला. त्यानंतर राजाने वशिष्ठांना सर्व प्रकार सांगितला. मग वशिष्ठ म्हणाले, तुझ्याजवळ असलेल्या स्त्रिया म्हणजेच अप्सरा असतील अथवा तुझ्याकडे नर्तकी असतील त्यांना तिथे पाठव. त्या शृंग ऋषींना बोलवून तू इथे आण, त्यांचा विवाह करून दे आणि मगच हे यज्ञ पार पड. राजाने वशिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे सर्व केलं. शृंग ऋषींना बोलवून राजाने आपल्या राज्यात आणलं. राजाचा एक मित्र होता, त्या मित्राच्या मुलीशी शृंग ऋषींचं लग्न लावलं, त्यांना विवाहित केलं आणि संसारात येऊन त्यांना ते यज्ञ पार पाडायला लावलं. यज्ञ पार पडलं आणि त्या यज्ञातून यज्ञदेवांची मूर्ती झाली.
यज्ञदेव प्रगट झाले. यज्ञदेव काय म्हणाले दशरथ राजाला? दशरथा घे घे पायसदान, पायसदान. दशरथा घे घे पायसदान, पायसदान. दशरथ राजाने जे यज्ञ केलं होतं त्या यज्ञामध्ये श्री यज्ञदेव प्रगट झाले आणि राजाच्या हातात एक पायस दिला. पायस म्हणजे प्रसाद. आणि हा प्रसाद त्या तीनही राण्यांना वाटायला सांगितला. राजाने तो प्रसाद वशिष्ठांच्या हाती ठेवला. वशिष्ठांनी सुरुवातीला त्या पायसाचे 2 भाग केले. एक भाग हा कौसल्येला दिला. उरलेल्या अर्ध्याचे 2 भाग केले. त्यातील एक भाग सुमित्रेला दिला. उरलेल्या पाव भागाचे पुन्हा 2 भाग केले. छोटा भाग कैकेयीला दिला आणि तो दुसरा भाग होता तो पुन्हा सुमित्रेला दिला. अशा प्रकारे कौसल्येला सर्वात जास्त भाग, त्यानंतर सुमित्रेला आणि सर्वात कमी हा कैकेयीला मिळाला. कैकेयीला राग आला. ती म्हणाली, हे काय, आम्ही तिघही पट्टराणे आहोत, म्हणजे आम्हा तिघांनाही समान वाटणी झाली पाहिजे. आम्हा तिघांनाही समान पायस मिळाला पाहिजे. हे चालणार नाही, मला आणखी पायस पाहिजे. आणि तेवढ्यातच एक शापित घाल तिथे आली आणि कैकेयीच्या हातात असलेला पायस घेऊन निघून गेली. कैकेयी रडू लागली. तिला खूप दुःख झालं होतं, कारण आता तिच्याजवळ पायस उरलाच नव्हता, म्हणजेच तिला पुत्र होणार नाही. कैकेयी रडू लागली. त्या दोन्ही राण्यांना तिची दया आली आणि म्हणूनच कौसल्या आणि सुमित्रा यांनी आपला थोडा थोडा पायस त्या कैकेयीला दिला. अशा प्रकारे त्या पायसाचा परिणाम Receive 10 rupees on Google Pay for business. 9 महिने 9 दिवस आणि 9 घटिका पूर्ण झाल्या आणि कौसल्याच्या पोटी श्रीरामांचा जन्म होणार होता. श्रीरामांचा जन्म होणार या आनंदात सर्व राज्य होते. शेवटी मग श्रीरामांचा जन्म झाला. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती दोन प्रहरी का
सर्वत्र अयोध्या आनंदी झाली. सर्व राण्यांना आनंद झाला, राजालाही आनंद झाला. वशिष्ठ मुनी खूप आनंदित झाले. हर्षली अयोध्या नगरी, हर्षली अयोध्या नगरी, हर्षली अयोध्या नगरी. हर्षली अयोध्या नगरी, हर्षली अयोध्या नगरी. श्रीरामाचा जयघोषाने, श्रीरामाचा जयघोषाने पावन झाली नगरी. हर्षली अयोध्या नगरी, हर्षली अयोध्या नगरी, हर्षली अयोध्या नगरी. बघा, या युगात काय चाललंय? हे कलियुग चाललंय ना. या युगात सर्व दुष्कर्म चालले. श्रीरामांचा जन्म झाला आणि संपूर्ण अयोध्या ही आनंदित झाली होती. सर्वत्र अयोध्या आनंदित झाली, सर्व देव आनंदित झाले आणि सर्व देवांनी या अयोध्येवर पुष्पवृष्टी केली. सर्व अयोध्या ही आनंदित झाली होती. सर्व देव, सर्व अप्सरा, सर्व ऋषीमुनी आनंदित झाले, कारण दशरथ राजाला पुत्ररत्न प्राप्त झालंय. पहिल्यांदा त्या राजाला पुत्ररत्न झाल्यामुळे संपूर्ण जगभरात, संपूर्ण या सर्व लोकांना, या स्वर्गवासी सर्व लोकांना सुद्धा, या भगवंतांना सुद्धा आनंद झाला होता. आणि म्हणूनच भगवंतांनी आसमंतातून पुष्पवृष्टी केली. पुष्पवृष्टी झाली आणि याचंच वर्णन एका आर्येत केलं आहे. सुमने वर्षती सुरमुने, सुमने वर्षती सुरमुने, वर्णिति गंधर्व अप्सरा सहित, वर्णिति गंधर्व अप्सरा सहित. गाती नाचती म्हणती, गाती नाचती म्हणती. प्रभू झाला प्रगट करील भक्ती राम, राम राम हरे हरे, राम सर्वत्र अयोध्या नगरी आनंदित झाली. सर्व देवांनी या आसमंतातून पुष्पवृष्टी केली आणि अशा प्रकारे भगवंत त्या सर्व लोकांना म्हणाला, अयोध्येला भगवंत प्राप्त झाला. या अयोध्येवर येणारी सर्व संकट त्या श्रीरामांमुळे दूर होणार, या आनंदात सर्व लोक होते. संपूर्ण प्रजा आनंद साजरा करत होती. सर्वत्र घरामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये गोडधोड चालले, गोड गोड बातम्या चालल्या होत्या. आपल्या राजांना,
आपल्या दशरथ राजांना पुत्ररत्न प्राप्त झालंय. म्हणूनच आपण सर्वांनी आपल्या घरात काहीतरी गोड करूया असं म्हणून सर्वत्र पूर्ण राज्यात या अयोध्या नगरी आनंदी वातावरण होतं. आणि अशा या आनंदाच्या वातावरणात दशरथ राजांनी सुद्धा वशिष्ठांना सांगितले की आपल्या बाळाला तुम्ही नाव ठेवा. आणि तेव्हाच वशिष्ठांनी त्यांना श्रीराम असं नाव ठेवलं. जन्म झाला आणि त्यानंतर त्यांना भाऊ घालण्याची वेळ आली. सर्व राज्यातील त्या दशरथ राजाच्या सर्व राण्या तिथे जमल्या होत्या. सर्वांनी मिळून श्रीरामांना भाऊ घातलं आणि न्हाणी म्हणाल्या.
अशा प्रकारे सर्व राण्यांनी श्रीरामांना न्हाऊ घातलं, त्यांच्या अंगावर वस्त्र घातले आणि त्यानंतर त्यांना पाळण्यात घालण्याची वेळ आली. डायरेक्ट पाण्यात बोलून का म्हणून बोलून का कोणी म्हणलं तुम्ही पहिले म्हणा नंतर त्या म्हणतो.
अशा प्रकारे त्या बाळाला पाळण्यात घालून वशिष्ठांनी श्रीराम असं त्यांना नाव दिलं. आणि अशा प्रकारे हा श्री जन्म, या श्रीचा जन्म, श्रीरामांचा जन्म पार पडला. सर्व अयोध्या त्या बाळाला श्रीराम म्हणून ओळखू लागले. यात श्रीरामांनी अनेक असे मोठमोठे पराक्रम केले आणि हे पराक्रम आपल्या सर्वांना माहीत झाले. आज इथे कीर्तन करण्याची संधी मला दिली याबद्दल सर्व आयोजकांचे मी इथे आभार मानते. श्रीरामांना वंदन करते, श्री विठ्ठलाला वंदन करते.